आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी या देशातील जनतेचा ते आवाज आहे, परंतु इथले मुख्यमंत्री जे स्वतः इथली लॉ अँड ऑर्डर परिस्थिती ते या ठिकाणी सांभाळू शकत नाहीत, ते स्वतः रिजेक्ट या ठिकाणून व्हायला आलेले आहेत। ते नको नको ती वक्तव्य राहुलजींबद्दल करत आहेत। राहुल गांधी खरं तर रिजेक्टेड नसून अतिशय रिस्पेक्टेड नेते या देशाचे आहेत। मला वाटतं फडणवीसांना माहिती नाही की 4 राज्यांमध्ये राहुलजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसलेले आहेत, 3 राज्यांमध्ये राहुलजींच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी सरकार आहे आणि 2-1 डझन मंत्री त्या ठिकाणी आहेत। परंतु नेहमी काहीतरी राहुलजींबद्दल बोलायचं आणि चर्चेमध्ये राहायचं अशी परिस्थिती आहे। दुसरं एक उदाहरण मी त्यांना देऊ इच्छितो की तामिळनाडूमध्ये जो शपथविधी झाला त्या राहुलजींच्या रीलची इतका रिस्पेक्ट आणि पॉप्युलरिटी होती की तो रील सुद्धा त्यांना ब्लॉक करायला लागला। त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार राहुलजींबद्दल करत आहे आणि या सर्वांची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष विक्रमदादा चव्हाण यांच्यासह आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक, आमच्या महिला अध्यक्ष स्मिता वैती, निशिकांतजी कोळी, शिरीषजी गरज, सुभाषजी ठोंबरे, अरुण राजगुरू, नुरशीद शेख, मयेकर या ठिकाणी उपस्थित आहे। मी विनंती करतो विक्रमदादा चव्हाण यांना की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना माझं अभिवादन। या पत्रकार परिषदेला आमचे वर्तकनगरचे धडाडीचे कार्यकर्ते हरिभाऊ खरात सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। आत्ता राहुलजींनी तुम्हाला सांगितलं, आमचे अच्युत नलावडे सुद्धा आहेत सोशल मीडियाचे। राहुलजींनी तुम्हाला सांगितलं की फडणवीस साहेबांनी राहुलजींबद्दल, आमच्या राहुल गांधींबद्दल वक्तव्य केलेलं। वास्तविक मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करण्याची वेळ जिल्हाध्यक्षावर एखाद्या यावी, येऊ नये, कारण ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र देशाचे। पण ते समाजवादीचे अखिलेश यादव म्हणाले होते ना, बात खानदान पर आई तो खानदान के हर सदस्य को मुंह खोलना पड़ता है। तो राहुल गांधी हमारे खानदान है, हमारी खानदान है और हमारे खानदान पर हमें गर्व है। तर याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा ठाणे काँग्रेसतर्फे। आणि आपल्या निदर्शनास काही बाबी आणून देऊ इच्छितो की काल परवा आयबीचा रिपोर्ट गेलेला आहे गेल्या 15 दिवसापूर्वी पीएमओला, की अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र हे भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरचं राज्य सलग 11 वर्ष आहे। सलग 11 वर्ष म्हणजे मुख्यमंत्री 2014ला मुख्यमंत्री झाले आणि आता 2026ला 11 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना, 12 वर्ष। त्यातली 1 वर्षाचा कार्यकाळ जर आमच्या आघाडीच्या उद्धव ठाकरे साहेबांचा सोडला तर 10 वर्ष सातत्याने ते याच्यावरती आहेत। ज्यावेळेस उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री त्यावेळेस 5 नंबरवर आपण गेलो होतो भ्रष्टाचाराच्या याच्यावर, अशी माहिती आहे। त्यामुळे तो एक विषय आयबीने रिपोर्ट दिलेला। दुसरं, लॉ अँड ऑर्डर बिघडलेला आहे असा आयबीने रिपोर्ट दिलेला आहे। पूर्ण लॉ अँड ऑर्डर बिघडलेले आहे, महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, बंधू बाबागिरी वाढलेली आहे, भ्रष्टाचार म्हणजे खून, मारामाऱ्या, दरोडे सर्रास होत आहेत, अधिकारी पकडले जात आहेत, कलेक्टर पकडले जात आहेत, लॉ अँड ऑर्डरवरती कोणी कोणाला मारतोय रस्त्यावरती उतरून, सगळीकडे मारामाऱ्या होत आहेत, गुंड पोचले जात आहेत, गुंडांकडे रिव्हॉल्वर्स मिळत आहेत, राजकीय पुढारी गुंड घेऊन फिरत आहेत। त्यामुळे लॉ अँड ऑर्डर पण ढासळलेली आहे। आणि म्हणून हे जे मोदींना यश मिळालंय एकीकडे बंगालमध्ये आणि एकीकडे अपयश मिळालंय तामिळनाडू आणि याच्यामध्ये कशामध्ये केरळमध्ये, त्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलंय मुख्यमंत्री मोदींनी आणि अमित शहानी। आणि असं आम्हाला ऐकिवात आलंय की देवेंद्र फडणवीसांची बदलाचे वारे सुरू झाले, खुर्ची डळमळीत। कारण का वरच्यांचं असं आम्हाला जो रिपोर्ट मिळाला की वरच्यांनी ठरवलंय फडणवीसांना बदलून केंद्रातला एक नेता महाराष्ट्रात पाठवावा। मध्यवर्ती निवडणुका आहेत, आता पुढच्या निवडणुका आहेत, आगामी निवडणुका, मराठा चेहरा दिला पाहिजे, ऐकलं का? त्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टींचा सुगवा लागल्यामुळे आता काही उरलं नाही
तर नेत्यांना खुश कसं करायचं, दबाव वाढलेला आहे. मग खुश करण्यासाठी काय करावं लागेल, तर राहुल गांधींवर टार्गेट करावं लागेल. वास्तविक राहुल गांधी हे देशाचे नव्हे तर जगाचे नेते आहेत. जिथे राहुल गांधी जातात गर्दी खेचतात. रशियामध्ये जाऊ द्या, अमेरिकामध्ये जाऊ द्या, इजिप्तमध्ये जाऊ द्या, अगदी सगळीकडे ते गर्दी खेचतात. कन्याकुमारी टू काश्मीर त्यांनी जी यात्रा केली त्यांनी करोडोची लोक जमवली. आज कन्याकुमारीला तुम्ही जा किंवा काश्मीरला तुम्ही जा, या महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानला तुम्ही जा, सामान्य माणसाला विचारलं देवेंद्र फडणवीस कोण, तर कोण ओळखणार नाही, कोणी ओळखणार नाही. पण राहुल गांधी कोण, तर यस नेता आहे. आणि त्यामुळे जसं आम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करणं अयोग्य आहे, परंतु त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते यांच्याबद्दल बोलणं गैर आहे. तुम्ही विधानसभेत तुमच्या लोकांशी भांडता, तुमच्या लोकांना उत्तरं देता, विधान परिषद देता, समजू शकतो. परंतु लोकसभेत तुम्ही बोलता राहुल गांधींबद्दल, समजू शकतो, कारण का तिथे ते कामकाजातून काढलं जातं. बाहेर जेव्हा तुम्ही वक्तव्य करता त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित पुरावा पाहिजे. मी कसं म्हटलं, आम्हाला ऐकिवत आहे, तर तुम्हाला पुरावा पाहिजे की राहुल गांधी रिजेक्टेड आहेत, राहुल गांधी इलेक्टेड आहेत, राहुल गांधी कोसा पलीकडे जाऊन निवडून आले केरळला. यांनी नागपूर सोडून मुंबईमधून निवडून येऊन दाखवावं, यांनी नागपूर सोडून मुंबईमध्ये निवडून येऊन दाखवावं. आणि त्यामुळे आणखीन एक त्यांच्यावरती आरोप असा होतोय की हल्ली काही दिवसामध्ये ते विरोधी पक्षांचे प्यादे झाले देवेंद्र फडणवीस. तुम्ही बघा, विरोधी पक्षातल्या लोकांना ते सहसा हल्ली जरा जवळ करतायत सगळ्याच. म्हणजे स्वतः काहीतरी अंतर्गत विरोध वाढल्यामुळे फक्त काँग्रेसवाल्यांना काही ठिकाणी टार्गेट करतात. आता आम्हाला टार्गेट करतील, आणखीन कोणाला आमच्या काँग्रेसवाल्यांना टार्गेट करतील. पण बाकीचे जेवढे विरोधक आहेत, आता उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार गट आहे, यांना सगळ्यांना ते जवळ करतायत. आणि तो आरोप त्यांच्यावरती कुठेतरी होतोय. तो पण आरोप त्यांचे जे अंतर्गत धुसफूस आहे, काही जे मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात बीजेपी, त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे, सध्या त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे, मुंबईचे अध्यक्ष आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, विखे पाटील आहेत, ही त्यांच्या विरोधातली लॉबी आहे सध्या. बरोबर आहे. बावनकुळे, गिरीश महाजन ही जवळची लॉबी आहे, त्या मुंडे वगैरे या जवळची लॉबी. पण ही विरोधातली जी लॉबी आहे ती लॉबी आमचे ते काय त्यांचं नाव, नागपूरचे, त्यांना मंत्रिपदावरून वगळलं, सुधीर मुनगंटीवार. त्याच्यामुळे हे प्रत्येक पक्षात चालतं. आता जसं आमच्या पक्षात अध्यक्ष हटाव मोहीम चालते किंवा गटतट असतात प्रत्येक पक्षात, तसं त्यांच्या इकडे सुरू झालेलं आहे. त्यांना रिपोर्ट मिळाला आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. किंबहुना त्यांची क्यू येते आम्हाला, आणि म्हणून त्यांची जेवढी हे करावी तेवढी कमी आहे. निंदा नालस्ती करू शकत नाही आम्ही, करणार, कारण आमची ती संस्कृती नाही. वास्तविक ब्राह्मणांनी, मी मराठा आहे, आम्ही मराठा आहोत, आम्ही जातीभेद करत नाही, पण आम्ही ब्राह्मणांना फार उच्च स्थान देतो. आमच्या विधी कार्यामध्ये आम्ही ब्राह्मणांना नेहमी बोलवतो. पूजा असेल, सत्यनारायण, वास्तुशांती असेल, सगळं मराठ्यांमध्ये. आज शिवाजी महाराजांना सुद्धा गागा भटांना बोलवावं लागलं. ब्राह्मणाशिवाय राज्याभिषेक होत नाही. ब्राह्मणांनी यांनी वेदांचं पठण करावं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब ब्राह्मण आहेत, तर ब्राह्मणांच्या तोंडूनही शोभत नाही. बरोबर आहे. त्यांनी वेद पठण करावं. त्यांनी निंदा नालस्ती, आणि ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने, किंवा आपली योग्यता आहे की नाही तो महत्वाचा भाग नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्यात 100 खासदार त्यांनी निवडून आणले. जसं राहुलजींनी सांगितले, 4 याच्यामध्ये आमचं सरकार आहे आणि 3 याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये सहभागी आहोत. तर 8 राज्य जिथे आमच्याकडे आहेत, आज त्यांच्याकडे 12 असतील, 14 असतील, येणाऱ्या काळात ती बदलतील सुद्धा. 8 राज्य जर आमच्याकडे आहेत, तर अशा नेत्याबद्दल, आणि त्यांनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तर राहुल गांधींनी त्यांनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे. जेवढे आता विषय निघाले, आता महागाई, टंचाई आहे, कदाचित भ्रष्टाचार, महागाई, ही जी टंचाई, याच्यावरती सुद्धा पडदा ठेवण्यासाठी कदाचित लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून सुद्धा हे आलंय. प्रत्येक फ्रंटवर देवेंद्र फडणवीसांना अपयश आलंय. मग त्याच्यामध्ये जातीय सलोखा राखणे किंवा हे देणं, काय बोलतात त्याला, आरक्षण देणं, हे झालेलं आहे. बाकीचे काही विकास कामं आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, ते रोखू शकत नाहीये. अर्थात त्याच्यात केंद्राचाही भाग असला तर यांचाही भाग आहे. कारण का भ्रष्टाचार म्हटला की पैशाचा अवयव, जनतेच्या पैशाचा अवयव, म्हणजे नीटचा विकास होत नाही. आणि म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि म्हणून ठाणे काँग्रेस
ही या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये जसं अमित देशमुख म्हणाले की हम पर उंगलियां जरूर उठाओ, लेकिन शर्त यह है कि अपने गिरेमाल में पहले झाँक के देखो, अपना दामन क्लीन रखो. तुमच्याच आयबीने रिपोर्ट दिलेला आहे, तुमच्याच आयबीने यंत्रणांनी रिपोर्ट दिलेला आहे, सुरक्षा यंत्रणांनी आणि कॅगने रिपोर्ट दिलेला आहे की भ्रष्टाचारात महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रातली बिघडलेली आहे. सर्वात 1 नंबरवर लॉ अँड ऑर्डर बिघडलेला प्रदेश म्हणून सिद्ध झालेला आहे. आणि अशामध्ये त्यांनी नको त्या गोष्टी करण्यापेक्षा स्वतःच्या महाराष्ट्रावर लक्ष द्यावा. अजून 3 वर्ष उरलेली आहेत. वेळ काय गेलेली नाही. 3 वर्ष होईल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची घडी व्यवस्थित बसवून त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न करावा, भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावं.